नमस्कार। आज शेतकरी बांधवांचं महाराष्ट्राच्या विविध मनापासून आपल्याला स्वागत करतो। शेतकऱ्यांची चळवळ असते, शेतकऱ्यांचं आंदोलन असतं आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळण्यासाठी आज महाराष्ट्राच्या विविधतर्फे आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत। तरी तुमच्याबरोबर तुमची माहिती असते आणि आज 90 वर्ष आंदोलन आमच्या मागण्या आहेत। कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळावा, कापसाला 12,000 रुपये मिळावा, ऊसाला 5,000 रुपये मिळावा, गाईच्या दुधाला 70 रुपये मिळावा, तुमच्या म्हशीच्या दुधाला 100 रुपये मिळावा आणि सोयाबीनला 10,000 रुपये मिळावा। मागणी हा मागण्याकरता आंदोलन 90 वर्षी तरी कुठल्या सरकारने दखल घेत नाही। सरकार आयात करते, आपल्या कापसाला आज 7,100 खोला आहे आणि 17,000 त्यांनी आयात केला आहे। म्हणजे आपल्या भारताच्या शेतकऱ्याच्या विरोधात सरकार कसं देते हेच काही कळत नाही। सरकारला शेतकरी लवकर आणायचं आणि निर्यात करते बाहेर देशात। आज एवढा माल 17,000 आणला आणि आपल्या कापसाला 700 खोला आहे। म्हणजे नक्की यांचं काय चाललंय? तर एवढीच सरकारला माझी नम्र विनंती आहे की यांनी महाराष्ट्राच्या मला किंवा अनेक देशातल्या शेतकऱ्याला न्याय चांगला द्यावा ही विनंती करतो। प्रतिनिधी म्हणून पोलीस खात्याची काही मंडळी या ठिकाणी येऊन गेलेत आणि शासकीय नायब तहसीलदार या ठिकाणी येऊन आमची चौकशी केलेली आहे। कोणी आलं नाही, राजकीय पुढारी कोणी इकडे डोकवून पाहिलेलं नाही। हो, आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे विठ्ठल मंदिरामधून हलणार नाही। आम्ही पांडुरंगाला साकडे घातले, हे पांडुरंगा या सरकारला सद्बुद्धी दे आणि शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती कर अशी मागणी करून आणि कांद्याला 35 रुपये कमीत कमी, जास्त नाही, रास्त भाव द्यावा ही आम्ही सरकारला विनंती केली। आज ना शेतकरी प्रकृती समितीच्या वतीने जवळ 9 दिवस झाला धरणे आंदोलन चालू केलेलं आहे। आम्ही आता इतका प्रयत्न केला, फार उघडं होऊन फार आंदोलन केलं तरी त्या सरकारला अजिबात जाग येईना। आता असं वाटतं की यांच्या पुढे फार नाको हिंडाची पाळी आलेली आहे, तरी सुद्धा त्यांनी काय अजिबात शेतकऱ्यांचं काय म्हणावं घेतलं नाही। जवळ 9 दिवस झाला आम्ही इथे असं आंदोलन करणार आहे। आम्ही आता तीव्र उपोषण करायची पाळी येणार आहे पूर्ण। आणि मग सरकारला गेंड काय काढायची सरकार आहे काय, यांना अजिबात का असं काय जागवत नाही। आता एक तर आर्थिक अवस्था भ्रष्टाचार वाटून गेलेलं सरकार आहे। आज ना नेपाळची अवस्था अशी झाली, बांगलादेशची आज अवस्था झाली, असं आपल्या देशात सुद्धा आज लद्दाखला आज अशी अवस्था झाली। आज ती सुरुवात झाली आता कुठेतरी अशी वेळ यांनी महाराष्ट्र येऊ नये म्हणून माझी विनंती आहे सरकारला की बा यांनी ना ताबडतोब निर्णय घ्यावा शेतकऱ्यांबाबतीत। शेतकऱ्यांचं धोरण हे कम्प्लीट आहे ना, शेतकऱ्यांचं मरण होऊन बसायचं, सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण होऊन बसलेलं आहे। त्यामुळे मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की शेतकऱ्यांच्या संपूर्ण मागण्या लवकरात लवकर मान्य करावा। फडणवीस साहेब बोलले होते किंवा 7/12 कोरा कोरा कोरा, मी पुन्हा येईन, पुन्हा आला बाबा तू, पण सगळं शेतकऱ्यांचं वाटोळं करून टाकलं। 7/12 कोरा करण्याची आश्वासन दिली होती, तर आजपर्यंत तुमचं पार तोंड सुद्धात अजितदादा डायरेक्ट येतो, माणसाला डायरेक्ट तोंड टाकून बोलतात। आज मुख्यमंत्री म्हणतो शेतकरी दारू पिऊन बोलतात। अहो आम्ही दारू नाही पिलो, आमची अशी नशा होऊन बसली की आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली। रोज आत्महत्या रोज चालू होते शेतकऱ्यांच्या। तुमची अशी अवस्था आहे की आम्ही आत्महत्या करा म्हणून मग तुम्ही आमचं मनावर देणार का? त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून मीडिया माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांनी पूर्णपणे मान्य करावा एवढी माझी विनंती।